आमदार रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडीकडून चौकशी सुरू। मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळेंचा विश्वास। 90 ते 95% खटले विरोधी पक्षाविरोधात असल्याचाही दावा। मनोज जरांगेंचा विराट मोर्चा पुणे शहरात, आज रात्री लोणावळ्यामध्ये मुक्काम। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार, जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस, जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही, ही सरकारची जबाबदारी, हायकोर्टाने सरकारला ठणकावलं। जरांगेंच्या आरक्षण यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार। राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबई। मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस, अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना। 5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाण्याची शक्यता, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री श्रीरामाचं दर्शन घेणार। इंडिया आघाडीला 2 मोठे धक्के, बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं एकला चलो रे धोरण। भाजपसाठी भारतरत्न सन्मान हा निवडणुकीचा विषय, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून भाजप पळ काढत असल्याचा राऊतांचा आरोप। नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई, दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एकाला अटक, 31 जानेवारीपर्यंत आरोपीला एटीएस कोठडी। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटात जास्त मिळणार, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।